नमस्कार, आपण पाहत आहात दौंड जनता न्यूज। दौंड तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे। किरकोळ कारणावरून एका 70 वर्षीय वृद्ध महिलेचा निर्घृणपणे खून करण्यात आला। इतकेच नव्हे तर आरोपींनी अमानुषतेची परिसीमा गाठत महिलेचे धडापासून शिर वेगळे केल्याची माहिती समोर आली आहे। ही घटना ऑगस्ट 19 रोजी घडली असून या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली होती। मात्र या गंभीर गुन्ह्याचा तपास करत दौंड पोलिसांनी अवघ्या 12 तासांत 2 आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवले। त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवत पुढील तपास सुरू ठेवला। अखेर 48 तासांनंतर महिलेचे धडापासून वेगळे करण्यात आलेले शिर भीमा नदीच्या पात्रातून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे। किरकोळ कारणावरून घडलेल्या या निर्घृण हत्येने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या प्रकरणाचा सखोल तपास दौंड पोलीस करत आहेत। या संपूर्ण प्रकरणाबाबतची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव गडस यांनी दिली आहे। आज आमचे तपासी अंमलदार यांनी आरोपीकडे चौकशी करत असता आपल्याला आरोपीनं ज्या पद्धतीनं गुन्हा करून ते शिर डिस्पोज केलं होतं त्या अनुषंगानं चौकशी केली असता त्या शिराच्या जागेवरती आपण नदीमध्ये प्रोफेशनल ड्रायव्हरच्या मदतीनं त्या ठिकाणी शोध घेतला असता आपल्याला ते शिर मिळालेलं आहे। आणि त्यामुळं या ज्या घटनेच्या अनुषंगानं जो तपास आहे त्याच्या अनुषंगाने जो एव्हिडन्स आणि त्याची चेन आहे तर ती आता बऱ्यापैकी जुळलेली आहे। आणि त्याच्यामुळं मी आमचे सर्व अधिकारी अंमलदार आयो तसेच दौंड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी शेडगे साहेब या सर्वांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी या गुन्ह्याच्या तपासामध्ये चांगली तत्परता दाखवून या गुन्ह्याच्या अनुषंगाने आवश्यक असणारे सर्व घटक आता लूपमध्ये आणलेले आहेत। आरोपीकडे अजून काही वेगळी काय माहिती उपलब्ध आहे त्यांच्या वागणुकीवरून तुमच्या तपासामध्ये असं अजून कोणी असू शकतं का या सर्व घटनेमध्ये? नाही, आता तपासामध्ये ज्या गोष्टी झालेल्या आहेत तो तपासाचा भाग आहे, परंतु जेवढं झालेलं आहे त्यापैकी बऱ्यापैकी गोष्टी मी मीडियाशी ऑलरेडी कन्वे केलेल्या आहेत। तर हा ब्रुटल मर्डर दिसतोय, म्हणजे एक उद्देश ठेवून केलेला आहे की काय? कारण धडा शिर वेगळं करणं ही मानसिकता फार क्रूर आहे। काय म्हणजे त्यांच्याकडून काय झालं? हा सध्याच्या परिस्थितीमध्ये मानसिकता आणि मानसिक तणाव आणि मानसिक आजार हा बऱ्यापैकी आपल्या इकडं बऱ्याच तरुण वर्गाला तो प्रॉब्लेम जाणवत आहे। आणि हा तोच प्रकार आहे की ज्याच्यामध्ये मानसिकरित्या थोडंसं वेगळ्या पद्धतीचे ओरिएंटेशन असल्यामुळे या ठिकाणी अशा पद्धतीचा ब्रुटल मर्डर करण्यात आलेला आहे। आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की तरुणाईचं थोडंसं स्ट्रेस असेल किंवा त्यांचं मेंटल हेल्थ असेल त्याच्यावरती थोडंसं त्यांची अवेअरनेस करणं अपेक्षित आहे। नाही, आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आहे, परंतु ही व्यसनाधीनता असेल किंवा बेरोजगारी असेल आणि त्याच्यातून येणारं नैराश्य असेल या सर्व गोष्टींचा विचार करता हा त्याचाच एक परिपाक असल्याचं आम्हाला जाणवत आहे।